समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे परमपूज्य यशवंत बाबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत महारिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांच्या हस्ते या रिंगण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार धैर्यशील कदम, पंचायत समिती सदस्य मनोजदादा देशमुख, माजी सदस्य नंदकुमार गोडसे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सचिन भोसले, आश्रमचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, विश्वस्त अनंतराव माने, महेश देशमुख, जनार्दन मोरे, कुमार शेट्टे, प्रतापराव देशमुख, शहाजी देशमुख, स्वप्नील देशमुख, अमर देशमुख, विनायक खाडे, नवल थोरात, अक्षय थोरवे, काका सुतार, डॉक्टर शिंदे, सरपंच शीतल देशमुख, राहुल कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती। सचिव गजानन कुंभार यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले। विश्वस्त धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। नायकाची वाडी येथील जाधव नावाच्या मुलाची नशीबवान चिठ्ठी निघाल्यानंतर त्यांच्या हस्ते पताका घेऊन पहिले रिंगण काढण्यात आले। त्यानंतर महारिंगणात रहिमतपूर येथील अधिकारराव भोसले तसेच कुरोली येथील श्रीकांत पाटोळे या दोघांच्या अश्वांनी रिंगणात 8 ते 10 गोलाकार फेऱ्या मारल्या। चोपदार नंदकुमार जगदाळे यांनी एका हातात झेंडा घेऊन दुसऱ्या हाताने अश्वांचे सार्थ केले। अश्वांच्या फेऱ्या सुरू असताना भाविक भक्तांनी यशवंत हो जयवंत हो चा जोरदार गजर केला। महारिंगणानंतर विसापूर येथील कुमारी प्रियांका कदम यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। हे कीर्तन तसेच महाराजांचा समाधीवर पुष्पवृष्टी कार्यक्रमाप्रसंगी सौरभ माने, वरुड, विशाल इंगळे यांनी सुश्राव्य भजने झाली। या दोन्ही कार्यक्रमास रक्तदान शिबिरांसह भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। जिल्हा परिषद सदस्य संदीप दादा मांडवे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, प्रदीप शेट्टे आदींसह समाजातील शेकडो मान्यवरांनी आश्रमस्थळी भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले। दरम्यान चौकीचा आंबा येथेही परमपूज्य यशवंत बाबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या महारिंगण सोहळ्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। बाबा यशवंत बाबा यशवंत बाबा यशवंत बाबा यशवंत बाबा बाबा यशवंत देव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। अनंत ब्रह्मांड नायक राजा विराज योगी राज विराज श्री सिद्धेश्वर कुरोली निवासी ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। जयाचा जदी जन्म कार्यार्थ झाला, जयाने सदावा सुरू आहे। याच कालावधीमध्ये आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य यशवंत बाबा महाराज यांचं देवासन झालं। तेव्हापासून आपण या सिद्धेश्वर कुरोलीच्या भव्य दिव्य प्रांगणात परमपूज्य यशवंत बाबांचा रथोत्सव
आणि त्या निमित्तानं चांदोबाचा मळावर रिंगण सोहळा होत असतो. या सर्वच ठिकाणी ज्यांना जाणं शक्य होत नाही अशा हा रिंगण सोहळा मोठ्या व्यापक स्वरूपात साजरा होत आहे. आजच्या रिंगणासाठी खास करून महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री आदरणीय जयकुमार गोरे, सुवेद्य पत्नी आणि यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टच्या स्वीकृत संचालिका आदरणीय सोनिताई गोरे मॅडम आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर सचिन भोसले अध्यक्ष आणि आश्रमाचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमार गोडसे भैया या दोघांच्या हस्ते आदरणीय सोनियाताई गोरे मॅडम यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्या सन्मानाचा त्या त्यांनी स्वीकार करावा. सांगली विधान परिषदेच्या सदस्यपदी विधान परिषदेच्या आमदारपदी आदरणीय दादा कदम यांची निवड झाली. योगायोगाने आज ही महारिंगण सोहळ्यात गजानन कुंभार महाराज या दोघांनी सिद्धेश्वर गुरुकुलातले गणकाचे सदस्य. तत्पूर्वी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन सालाबादप्रमाणे चालत येणारा बाबांवरती प्रेम करणारा सर्व भक्तगण समावेश आणि बाबांच्या या 22व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं सुंदर हा दिवसभर सुरू असलेला आनंदमयी सोहळा, सुंदर असं वातावरण, माळावरती गजबजलेलं हे नामस्मरण आणि बाबांच्या प्रेमापोटी इथं जमा असलेले सर्व भक्तगण मंडळी, आपण सर्वांच्या चरणाशी मी स्वतः नतमस्तक होते. बाबांच्या प्रेमापोटी हा भक्तगण समाज इथं प्रेमानं उपस्थित राहतो आणि बाबांकरता प्रेमानं भजन नामस्मरणामध्ये तल्लीन होतो आणि तल्लीनतेनं जो आनंद मिळतो तो आनंद मिळाला आमच्या या माळावरती. पंढरपुरामध्ये जावं, पंढरपुरामध्ये गेल्यानंतर वारीचा जो आनंद घ्यावा, देवाला भेटल्यानंतरचा आनंदाचा सोहळा हा माळावरती आम्हाला बघायला मिळावा. आमच्याकरता बाबा हे पांडुरंग परमात्मा हे कळणाऱ्याला आहे. म्हणून महाराज आमचं आयुष्य बाबांच्या चरणाशी समर्पित व्हावं असं आयुष्य जगणारे अनेक भक्तगण मंडळी आज इथं उपस्थित आहेत. बाबांच्या प्रेमापोटी इथं यावं आणि समाधी संजीवन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. सकाळपासून इतका सुंदर असा सोहळा आहे. खटाव तालुक्यातून, या तालुक्याच्या बाहेर गावावरून सुद्धा बाबांना भेटण्याकरता अनेक मायबापो दिंडी सोहळे इथं उपस्थित राहिले. सुंदर असं नामस्मरण झालं, सुंदर विविध प्रकार आम्हाला इथं बघायला मिळाले. सुंदर आपलं महारिंगण सोहळ्याचा कार्यक्रम सुद्धा छानरित्या पार पडला आणि या कार्यक्रमाच्या अगदी उत्तरार्धाच्या भागामध्ये तुम्ही आम्ही पोचलेलो आहोत. अगदी योग्य वेळेमध्ये पुष्पवृष्टी होणार आहे आणि या कीर्तनाचं एक थोडंसं सुंदर असं पुष्प 1 तासाचं ते माझ्याकडे खरं देण्यात आलं. त्याबद्दल मी प्रथमतः सर्व नियोजक, संयोजक आणि कार्यकर्ते मंडळी आणि सर्व व्यवस्थापन समिती या समितीचे धन्यवाद व्यक्त करते की त्यांच्या वतीनं या बाबांच्या सोहळ्याच्या निमित्तानं ही सुंदर कीर्तनाची सेवा मला करण्याचं भाग्य मिळालं. कारण लहानपणापासून बाबांची सेवा करत असताना या सोहळ्यातील अनेक मोठी कीर्तनं खरं माझ्या वाट्याला आली आणि या मंडळींनी ती मला दिली आणि त्यातलंच हे अलभ्य लाभ असणारं हे आजचं कीर्तन. त्यामुळे खरं सांगू का, आजचं कीर्तन करत असताना हृदय अतिशय भरून आलेलं आहे. महाराज माझ्यासारखे असंख्य भक्त माझ्या समोर बसलेले आहेत. बाबा म्हणजे काय हे शब्दात नाही सांगू शकत महाराज, ठीक आहे ना. आई कशी आहे, आई कशी आहे एका शब्दामध्ये व्यक्त होत नाही महाराज. त्याच्याकरता आई भावं लागतं आणि आईचं हृदय समजावं लागतं.
तसंच बाबांना ओळखायचं असेल तर बऱ्याच आमच्यासारखे असंख्य इथं उभं राहिले आणि बाबांबद्दल बोलायला लागले ना तरी बाबा आम्हाला शब्दात सांगता येणार नाही. त्याच्याकरता आम्हाला बाबाचं भावं लागेल आणि बाबांच्या सानिध्यामध्ये सुंदरसे दिवस काढणारी सेवा करणारी अनेक भक्तगण मंडळी इथं उपलब्ध आहेत महाराज. ठीक आहे ना. त्यामुळे बाबांच्या बद्दल जर सांगायला लागलो ते ऐकायला लागले तर हृदय भरून येतं, डोळे भरून येतात. अगदी तीच अवस्था माझीही झाली. मला पुन्हा येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, सोमनाथ काळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.